राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उपस्थिती ही लक्षवेधी ठरली आहे। बडनेरा येथील महावीर भवन येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश महासचिव आणि विधान परिषद सदस्य संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांचा संयुक्त नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। या कार्यक्रमातून आगामी महानगरपालिका निवडणुकांबाबत काही महत्त्वपूर्ण संकेत मिळाले आहेत। बडनेरा विकास कृती समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांचा बडनेरातील विविध संघटनांनी जाहीर नागरी सत्कार केला। यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रतिष्ठित व्यापारी अग्रवाल, माजी नगरसेवक पापे ठाकूर, जावेद मेनन, लकी नंदा, अयूब खान, राजेंद्र दारोकार आदी मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यात आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती मैत्रीपूर्ण लढण्याचे संकेत आमदार संजय खोडके यांनी दिले। मात्र यापूर्वी एका पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले होते की जर आमदार रवी राणा हे घटक पक्षासोबत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवेल। आमदार खोडके यांचा आरोप होता की युवा स्वाभिमानी पक्ष एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत नाही, त्यामुळे स्वाभिमानी पक्षाला शह देण्यासाठी या विशिष्ट समुदायाच्या संघटनांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला एकजुटीने उपस्थित असल्याचे दिसून आले। ज्या विशिष्ट समुदायाच्या बळावर स्वाभिमानी पक्षाने बडनेरा विधानसभा मतदारसंघात 4 टर्म अधिराज्य गाजवले, त्या स्वाभिमानी पक्षाने भाजपचा पदर धरून एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केल्याने या समुदायात कमालीची अस्वस्थता पसरली असल्याचे आमदार खोडके दाम्पत्याचा सत्कार सोहळ्यातून स्पष्ट झाले। सत्काराला उत्तर देताना आमदार संजय खोडके यांनी बडनेरा मतदारसंघातील त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। विशेष म्हणजे आयोजन समितीने भाजपच्या प्रवक्त्याला कार्यक्रमाचे निमंत्रण द्यावे की नाही अशी विचारणा खुद्द आमदार खोडके यांना केल्याची कबुली खोडके यांनी आपल्या भाषणातून दिली। यावरून होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीच्या गठबंधनाबाबत आयोजकही संभ्रमात असल्याचे दिसून आले। ज्यांच्यासोबत मी राहिलो ते आपल्याला नेहमी सहकार्य केलं, त्या लोकांना त्या कार्यक्रमात येता येणार नाही, स्टेजवर येता येणार नाही। म्हणून तुम्हाला जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर तुम्ही सर्व पक्षाचे सर्व घटकांना सोबत घेऊन कार्यक्रम करा आणि तो कार्यक्रम केला तर सर्व लोक येतील, सर्वांच्या भेटी होतील आणि त्याप्रमाणे सर्वांनी आजचं नियोजन केलं, त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचा आभार मानतो। शिवराय भाऊ, एक तर निश्चित आहे की या बडनेरानं 2 वेळा आम्हाला जरी पाडलं तर राजकारणाची एंट्री पण खऱ्या अर्थानं बडनेरानंच दिलेली आहे। म्हणजे राजकारणात बाकी पदं मिळवणं आणि आमदार म्हणून निवडून येणं याला फार मोठं महत्व आहे आणि आपल्याला माहीत आहे की त्यावेळेसचे आमदार धाने पाटील 3 टर्मचे आमदार होते आणि आम्ही एकदम नौको होतो। मी तर त्यावेळेस असं समजा की सीट डिक्लेअर झाल्यानंतर आपण फिरणं चालू केलं, तोपर्यंत आपण फिरलोही नव्हतो। अफाट मतदारसंघ होता, बडनेरा होतं, नांदगाव, खंडेश्वर, भातकुलीतले 2 सर्कल, 2 अमरावतीतले सर्कल, त्यानंतर गाडगेनगर पासूनचा मोठा भाग। परंतु ती निवडणूक माझी 10-15 वर्षाची जी काही तपश्चर्या मंत्रालयातली होती, मी जे लोकांना नेहमी सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून जे काही लोक जोडलेले होते ते लोक कोण कुठं काम करून राहिलं होतं हे आम्हाला कधी समजलंच नाही। निवडणूक होऊन जाईपर्यंत काही समजलं नाही कोण कुठं काम करून राहिलं, कोण काय करत आहे आणि अशा ह्याच्यात आपण सर्वांनी आम्हाला निवडून दिलं। त्यामुळं खऱ्या अर्थानं सक्रिय राजकारणातली जी एंट्री जी आहे ती बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातूनच आपली झाली आणि त्यामुळं बडनेरा वासियांसोबत आजही माझं 100% जेवढं दुराणू बंद आहे तेवढंच त्यांचा हक्क आहे, कारण त्यांच्यामुळंच आपल्याला खऱ्या अर्थानं या राजकारणामध्ये प्रवेश मिळाला। तुम्हाला माहित आहे की राजकारणामध्ये काम करत असताना वेगवेगळे विचार आहेत, वेगवेगळे धर्म आहे, वेगवेगळे पक्ष आहेत, परंतु
मी ज्यावेळेस आमदार म्हणून किंवा निवडणूक म्हणून आपण ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस पक्षीय विचार तोपर्यंत मर्यादित राहतात, परंतु एक वेळ लोकप्रतिनिधी निवडून आला की मग तो कोणत्या पक्षाचा राहत नाही, मग तो सर्व जनतेचा राहतो आणि ज्याच्या जो घटक त्याच्याकडे कामाला येईल, जो पक्षाचा माणूस असेल. आमदार सुलभा खोडके यांनीही आपले विचार व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संजय खोडके यांच्या कार्याची पावती दिली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रवी वानखडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन निलेश शेगोकार यांनी मानले. अमरावतीतील या सत्कार सोहळ्यातून राजकीय गणिते आणि आगामी निवडणुकांचे संकेत स्पष्टपणे दिसून आलेत. विशेषतः स्वाभिमानी पक्षाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहेत. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशी ही राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होतील यात शंका नाही.